आता मला असं कळलंय की उबाटा सेना जी आहे त्यांचं सेटल झालंय असं मला कळलंय. नाही, उबाटा सेना जी आहे आणि राज ठाकरे जी आहे यांच्या ॲज कुठे सेटल झाले असं आम्हाला कळलेलं आहे. त्याच्यामध्ये राज ठाकरे म्हणतात जोपर्यंत जागा वाटपाचं होत नाही तोपर्यंत काही डिक्लेअर करू नका अशी ठाम भूमिका आहे. हो, ते त्यांचं ठरलेलं आहे माझ्या अंदाजानं. म्हणजे फॉर्म्युला ठरलेला आहे की किती किती घ्यायचा. ते एखाद्या दुसऱ्या सीटवरनं वादावादी होत राहणारच. ते मी जसं म्हटलं ना की आम्ही राज्यभर डेडलाईन देऊ शकत नाही आहोत. म्हणजे आता सांगलीतलं जर दिलं उदाहरण कॉर्पोरेशनमधलं, काँग्रेस एनसीपी एकत्र जात नाहीयेत. त्याच्यामुळे आम्हाला चॉईस करायचं की काँग्रेस बरोबर जायचं की एनसीपी बरोबर जायचं. एक स्टेट वाईज आम्ही लाईन घेऊ शकतच नाही आहोत. मुंबईला काय परिस्थिती आहे? मुंबईला अजून सांगता येत नाही. म्हणजे मी जसं म्हणालो की एका बाजूला सगळे सांगतात नाही आमचं जमलं, पण ते जाहीर करायचं म्हटलं की नाही 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 थांबा. मी तुम्हाला काय म्हणालो, उबाटा शिवसेनेबरोबर सुद्धा बोलली चाललेली आहे. एकनाथ शिंदे शिवसेनेबरोबर सुद्धा बोलली चाललेली आहे. अजित पवारांबरोबर सुद्धा बोलली चाललेली आहे. शरद पवारांबरोबर सुद्धा बोलली चाललेली आहे. काँग्रेसबरोबर सुद्धा बोलली चाललेली आहे. जी बोलली चालली नाही ती फक्त बीजेपी बरोबर. आणि ह्या सगळ्या ठिकाणी एका बरोबर नाही, वेगवेगळ्या ठिकाणी आहे. त्याच्यामुळे आम्ही असं जिल्ह्यांना सांगितलं की तुम्हाला जे पाहिजे ते करा आणि निवडून या. भाजप वगळून तुम्हाला कोणतेही पक्ष चालेल सोबत? हाय